थोडी माहिती सांगा आता या वाल्मिक ऋषींबद्दल. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काही नाही म्हणत गर्दी आहे, पाय दुखतील, पण आम्हाला काहीच नाही. पहिलीच वारी आहे आणि खूप आनंद झालेला आहे. वाल्मिक ऋषी काही काळात डाकूच्या धनाकत होती. त्यांना नारद मुनीने सांगितलं की बाबा तू एवढा आत्महत्या करतोस, ह्याची तुझी वाली साथीदार कोण आहेत? म्हणजे इच्छा पूर्ण होती काहीतरी शिकायला तुमची काय इच्छा पूर्ण झाली? झाली माझी. सांगू शकत नाही मी इच्छा काय पूर्ण झाली. तर मला असं सरप्राईज भेटलं वारीपासून, मी सांगू शकत नाही, आयुष्यभर विसरू शकत नाही. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरे, वारीच्या वाटेवरील आजचा 7वा दिवस आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा आज वाल्हे या गावी मुक्कामी आहे. वाल्मिक ऋषींचं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. संत रामदास असं म्हणतात, पूर्वी होता वाल्ल्या कोळी, जीवघातकी भूमंडळी, तोती वंदती सकळी, विशुद्धी आणि ऋषीश्वरी, असं वर्णन संत रामदास स्वामींनी केलेलं आहे. ज्यांनी रामायणाची रचना केली. रामायणकार जे आहेत ते वाल्मिक ऋषी नेमके कुठचे आहेत याबद्दल अनेकांना माहिती असेल, अनेकांना नसेल. मात्र वारीच्या वाटेवर एक वाल्हे गाव आहे. 7वा मुक्काम माऊलींच्या पालखीचा या ठिकाणी असतो. हेच ते वाल्मिक ऋषींचं मंदिर, ज्या वाल्मिक ऋषींनी राम जन्माच्या आधी रामायणाची रचना केली. आणि त्या वाल्मिक ऋषींची पार्श्वभूमी अशी की वाल्मिक ऋषी हे वाल्ल्या कोळी म्हणून, डाकू म्हणून त्यांची ख्याती होती, त्यांची ओळख होती. मात्र नारद मुनी त्यांना भेटले आणि नारद मुनींनी 4 ज्ञानाच्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. बदल इतका की त्यांनी रामायणाची रचना केली आणि साक्षात भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला आणि पुढे आपल्याला रामायण माहित आहे. याच वाल्मिक ऋषींचं दर्शन घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यातील अनेक लाखो वारकरी या मंदिराकडे येत असतात. वाल्मिक ऋषींचं दर्शन घ्यावं अशी प्रत्येकाला आस असते. तेच वारकरी या ठिकाणी बघा उभे आहेत आणि दर्शन घेऊन पुढे आले. काही वारकऱ्यांचं दर्शन बाकी आहे, तर काहींना दर्शन घ्यायचंय. मी काही वारकरी त्यांच्याशी बोलतो. खरंच यांना या वाल्मिक ऋषींबद्दल किती माहिती आहे ठीक आहे. तो माऊली रामकृष्ण हरी, कुठून आलात तुम्ही? आम्ही अमरावती जिल्हा. अमरावती जिल्हा. काय माहिती आहे तुम्हाला या मंदिराबद्दल? या मंदिराची माहिती म्हणजे जुनीच आहे, पण म्हणजे आम्हाला दर्शनासाठी खास महत्वाचं म्हणजे हे मंदिर याच्यासाठी आहे की यांनी रामायण कथा लिहिलेली आहे. पहिले खूप त्यांनी म्हणजे असं वाईट काम केलेलं आहे, परंतु आता त्यांनी रामायण कथा लिहिली. म्हणजे वाईट काम केलं आणि त्यानंतर चांगलं काम केलं तर आयुष्यात बदल घडतात. हा. बरं, कितवी वारी तुमची? माझी पहिलीच वारी आहे. कसा अनुभव आतापर्यंत? 7 दिवस झाले. खूप आनंद वाटत आहे याच्यामध्ये आलो तो. पाय वगैरे काय दुखतात की काय? काही नाही. काय घरच्यांना जेव्हा सांगितलं वारीला चालले त्यावेळेस घरच्यांचे काय रिॲक्शन होते? काही नाही म्हणत गर्दी आहे, पाय दुखतील, पण आम्हाला काहीच नाही. पहिलीच वारी आहे आणि खूप आनंद झालेला आहे. सोबत घरचं कोणी नाही, मी एकटी आहे सध्या. म्हणजे हा हट्टच केलाय तुम्ही? हा हो, माझा काय कोण आहे तुमच्या? माझी बहीण आहे. बरं. बहिणी आहेत दोघी. काय तुमची 5वी हा, वारी? बुलढाणा जिल्ह्याहून आले मी. बुलढाणा जिल्हा. हो, म्हणजे 5वी. आणखी किती होतील सांगता येणार नाही. सांगता येत नाही. का बरं, का असं वाटलं तुम्हाला की आपण वारी केली पाहिजे? येण्यात वारी केली पाहिजे असं का वाटलं? काय वाटतं म्हणजे इच्छा पूर्ण होती काहीतरी शिकायला. तुमची काय इच्छा पूर्ण झाली? झाली माझी. सांगू शकत नाही मी इच्छा काय पूर्ण झाली. तर मला असं सरप्राईज भेटलं वारीपासून, मी सांगू शकत नाही, आयुष्यभर विसरू शकत नाही. नक्कीच. दुसरे माऊली काय सांगाल? वारीचं काय वर्णन कराल? वाल्मिक ऋषींचं दर्शन घ्यायला तुम्ही आलेले? हो, वाल्ल्या कोळी एक मोठा हे होता, पण कसं आहे आता सगळं काल बदलला, त्याच्या हिशोबाने चालू लागला आता. वाल्ल्या डाकू होता आणि त्याचा वाल्मिक ऋषी झाला. त्यांचं आता आदर आणि नाव घेतलं जातं. तिकडेही वारकऱ्यांना बोलायचे. माऊली काय सांगाल मंदिराबद्दल? आनंद आहे. आनंद आहे. आनंद आहे. काय वाल्मिक ऋषींबद्दल काय माहिती? चांगली आहे. चांगली आहे. त्यांनी रामायण लिहिलेलं आहे. इकडे जाऊयात. बाबांना जरा माहिती आहे याच्याबद्दल. बाबा रामकृष्ण हरी, सांगा जरा थोडी माहिती सांगा आता या वाल्मिक ऋषींबद्दल. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आमचं गाव धाराशिव, जिल्हा तालुका लोहारा. आम्ही त्या गावाहून 25 वर्षाची वारी आहे. 25 वर्षे होऊन गेल्या वारीला. आम्ही 25 वर्षे आप मंदिरात येतो, वाल्मिक ऋषी दर्शन करतो, त्यांची माहिती सांगतो त्याच्याबद्दल. वाल्मिक ऋषी काही काळात
डाकूच्या धंदा करत होती, त्यांना नारद मुनीने सांगितलं की बाबा तू एवढा आत्महत्या करतोस, ह्याची तुझी वाली साथीदार कोण आहेत, तर तू जाऊन घरच्या मंडळीला मुलाबाळाला विचारून ये, मग तू मला मारहाण कर. मग त्यांनी घरी बायकोला विचारलं असं असं तुमचा प्रपंच भागी होतो, त्याच्याबद्दल माझ्या पापाबद्दल कोण वाटेकर आहात. मुलाने म्हणलं आम्ही कोण नाही, मंडळी म्हणले आम्ही सुद्धा तुमचं कोण नाही, तुम्ही का मला माहीत नाही. त्याच्याबद्दल नारदाला शरण गेले आणि नारदाने तिथं त्यांना सांगितलं, अनुग्रह दिला, रामकृष्ण हरी मंत्र तू इथं जपत राहा. आणि ज्याप्रमाणे वाल्मिकी ऋषीने ते मंत्र लिहला जपला, त्याप्रमाणे रामाला ती जन्म घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला. आणि त्याप्रमाणे रामाला वागावं लागलं, वाल्मिकी ऋषीने सांगितलं त्याप्रमाणे ह्यांनी इथे येऊन संजीवन समाधी वाल्मिकी ऋषीमध्ये आम्ही इथे वर्षात दर्शवतो. पुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तर हे आहे समाधी संजीवन मंदिर आणि या समाधी संजीवन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हजारो वारकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत आणि त्यांचं दर्शन घेऊन वारकरी हे पुढच्या वारीला जात असतात. असे वारीच्या वाटेवर जे अनेक महत्वाचे ठिकाण आहेत त्यापैकीच एक हे समाधी संजीवन वाल्मिकी ऋषींचं मंदिर. याच वाल्हे गावामध्ये 7 रांजण आहेत आणि अनेक वारकऱ्यांची अनेक नागरिकांची असा समज आहे, अशा भावना आहेत की त्या ठिकाणी 7 रांजण आहेत आणि त्या 7 रांजणामध्ये वाल्मिकी ऋषी जेव्हा डाकू होते त्यावेळेस एक हत्या केल्यानंतर एक खडा टाकायचे आणि ते 7 रांजण त्यांनी भरून टाकले होते. इतका क्रूर वाल्मिकी ऋषींचा पहिला जो अनुभव होता किंवा त्यांचं जे पहिलं रूप होतं डाकू म्हणून ते होतं. मात्र हा वारकऱ्यांचा समज आहे, याला कुठला आधार नाहीये किंवा असं फार जास्त कुठे लिखित स्वरूपात नाहीये. मात्र अशी धारणा वारकरी आणि रामायण आणि एकूणच ह्या कथा ऐकणाऱ्यांच्या मनी आहे. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी पाहण्यासाठी आपण लेट्सअप मराठीला जॉईन व्हा. तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झालेली आहे थांबण्याची. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, वाल्हे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.